और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। देण्यात येतात असा आरोप करण्यात आला। बराच गोंधळ देखील त्या सभेमध्ये झाला। स्थायी समितीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। नेमकी काय मागणी होती आणि काय आज जे डिझेल वापरलं जातं महापालिकेच्या गाड्यांमध्ये त्याचा परिवहनचा विषय 7000 लिटर डिझेलचा विषय आज महासभेमध्ये स्टँडिंगच्या समितीमध्ये मान्यतेसाठी आला होता। सुमित कंपनीच्या गाड्यांना डिझेल कुठनं जातं, महापालिकेतनं डिझेल जाते आणि सुमित कंपनी तिकडनं बिलं काढते असा विषय होता आणि त्याच्यामुळे सुमित कंपनीच्या माध्यमातून जे काम कल्याण डोंबिवलीत चाललं आहे त्या कामाशी एकही सदस्य समितीचा समाधानी नाही आहे। सुमित कंपनीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चुकीच्या पद्धतीने काम केलं जातं आणि त्यांना जादा बिलं अदा केली जातात असा विषय आज स्थायी समितीमध्ये झाला आहे आणि त्याची चर्चा जी झाली आहे त्याच्यानुसार पुढच्या स्थायी समितीमध्ये त्याचा अहवाल सादर करणार आहेत आणि जर अशा पद्धतीने काम होत असेल तर सुमित एल्कोप्लास्टच्या कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले। सुमित कंपनीला महिन्याला 7 कोटी रुपये अदा केले जातात। तर एकीकडे महापालिकेत जेव्हा हे सगळं करत होते त्यावेळेला महापालिकेचा खर्च वर्षाचा 50 कोटी होता। तर एकंदरीत 35 बघा 50 कोटीचा खर्च पूर्ण वर्षभरामध्ये 10 वॉर्डसाठी होता आणि आता 7 वॉर्डसाठी आपण 84 कोटी रुपये आपण त्या कंपनीला वर्षभरात देतो। याच्यासाठीच मी आंदोलन केलं होतं गेटवर। आपल्याला माहिती असेल सुमित एल्कोप्लास्टच्या माध्यमातून जे काम व्हायला पाहिजे ते कल्याण डोंबिवली होत नाही आणि याच्या पुढे जर अशीच परिस्थिती राहिली त्यांच्यावरती म्हणजे त्यांना काढून टाकण्याची मागणी आम्ही करणार आहे। कोटी रुपयाचं बिल तर आज त्यांना अदा केलं जात आहे ना। ज्या पद्धतीने 7 कोटी रुपये आपण लोकांकडनं 600 रुपये तुम्हाला माहिती आहे लोकांकडनं एक्स्ट्रा आपण आकारलेत त्याच्या मोबदल्यामध्ये तो काम काय करतोय, लोकांना तशा सुविधा देतोय का, डोर टू डोर कलेक्शन होतंय का, म्हणून आमचा विरोध आहे त्या गोष्टीला। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।